डॉक्टर माधवी रायते. गेली 47 वर्ष वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करून शेवटी अधिष्ठाता म्हणून निवृत्त झालेली आहे. आणि आज जी.टी.व्हीच्या माध्यमातून श्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांशी आरोग्य या विषयावरती संवाद साधणार आहे. खरं सांगू का, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टीला प्राधान्य देतो, पण आरोग्य हे आपण नेहमीच शेवटी ठेवतो. म्हणजे अगदी आपल्या राज्यकर्त्यापासून कोणाच्याच मला वाटतं प्राधान्यक्रमामध्ये आरोग्य नसतं. म्हणजे आपल्या घरात गाडी असेल तर त्याचा आपण नियमितप्रमाणे मेंटेनन्स करतो. घरातली तांब्या पितळीची भांडीसुद्धा आपण घासून चकचकीत ठेवतो. पण स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करतो? जेव्हा आपला दात दुखतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, जेव्हा आपलं पोट दुखतं तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. म्हणजे काहीतरी त्रास झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, पण काही त्रास होऊच नाही, आपलं आरोग्य चांगलं राहावं. मी जसं म्हटलं तर मेंटेनन्स ऑफ हेल्थ किंवा आरोग्य आपण चांगलं राहावं याच्यासाठी काही प्रयत्न करतो का? तर त्याच्यासाठी प्रयत्न हे जरूर केले पाहिजेत असं मला वाटतं. आरोग्याची व्याख्याच जागतिक आरोग्य संघटनेने अशी केलेली आहे की आरोग्य म्हणजे नुसताच आजाराचा अभाव नव्हे, तर आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य. आणि मानसिक स्वास्थ्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे दोन्ही एकमेकाशी निगडीत असतात. मानसिक स्वास्थ्य म्हटलं ना की मला एक नेहमीच दत्ता हलसगीकरांची कविता आठवते. ते नेहमी म्हणतात, आपण किती नेहमी नकारात्मक विचार करतो, किती आपण वाईट बोलतो की दुराचार वाढलेला आहे समाजातला, अनाचार वाढलेला आहे, स्वैराचार वाढलेला आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे. ह्या सगळ्याला त्यांनी काळोख म्हटलेलं आहे. आणि ते असं म्हणतात की काळोखाचा खेद आणि काळोखाची भीती, काळोखावरतीच आपण चर्चा करतो किती. काळोखातूनच येतो, जातो, ठेचकाळतो आणि आपलाही काळोख त्याच्यातच मिसळतो आणि म्हणतो, बापरे केवढा काळोख. आपल्या दिशा, आपले रस्ते केव्हा सापडणार, केव्हा उजाडणार? काळोखातच जगणाऱ्या माणसा, एक गोष्ट लक्षात ठेव, निदान आपल्या हृदयातला दिवा तरी पेटवून ठेव. सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. माझं आरोग्य मी सांभाळणार आहे, मी सकारात्मक विचार करणार आहे. ह्या गोष्टीचा आपण निश्चित विचार केला पाहिजे. काय करायचं आहे मग? तर मी नेहमी म्हणते की जेव्हा आपण म्हणतो की देह हे देवाचे मंदिर आहे, तेव्हा या देवाच्या मंदिराचे, या देहाचे किंवा या देह मेंटेनन्सचे, आरोग्याचे 4 खांब आहेत. 4 पिलर्स ऑफ हेल्थ. कुठले 4 खांब? पहिली गोष्ट आहार, दुसरी गोष्ट विहार म्हणजे व्यायाम आणि विश्रांती, तिसरी गोष्ट आचार म्हणजे आपल्या सवयी, आणि चौथी गोष्ट म्हणजे विचार, जे मी आत्ताच सांगितले सकारात्मक विचार. या 4ही गोष्टी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम आहार. आहार आपण शाळेत असल्यापासून शिकतो, समतोल आहार, समतोल आहार, समतोल आहार घ्यावा. पण आहार नुसताच काय खायचं हे महत्त्वाचं नाही आहे, तर काय खायचं, किती खायचं आणि कसं खायचं हेही महत्त्वाचं आहे. काय खायचं? तर आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे काय? आपल्यामध्ये प्रथिनं देणारे कुठली तरी डाळ. डाळ म्हटले की मला काही जण म्हणतात, नाही हो डाळीने पित्त होतं. ठीक आहे, तुरीच्या डाळीने पित्त होतं तर मुगाची डाळ खा. मुगाची डाळ सोसत नसेल तर चण्याची डाळ खा, नाही तर उसळी खा. मटकी, मूग, चवळी, कुठली तरी एक उसळ, कुठली तरी कडधान्य किंवा डाळ आपल्या आहारात रोज असलीच पाहिजे. कुठलंही एक धान्य, ज्वारी असू दे, गहू असू दे, तांदूळ असू दे. दक्षिणेकडचे लोक जास्ती भात खातात, उत्तरेकडचे लोक पोळी खातात, आपण इथे भाकरी खातो. तर कुठलं तरी एक धान्य आपल्या आहारामध्ये रोज असलंच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे भाजी, कुठली तरी भाजी. चौथं म्हणजे फळ, रोजच्या आहारात पाहिजे बरं काही सगळं. आणि दूध किंवा दुधाचे पदार्थ म्हणजे दूध, दही, ताक ह्याच्यापैकी काहीतरी. फळ म्हटलं की सगळे म्हणतात, अहो फळ कसं? फळ आजाराने घ्यायचं ना? नाही, आजार पडू नये म्हणून, आजारी होऊ नये म्हणून आपण रोज फळ खाल्लं पाहिजे. महाग असतात ती नाही, सीझन मधली फळं खाल्ली तर महाग नसतात. आपण काय करतो आता, मे महिन्यात भरपूर करवंद, जांभळं यायला लागले की आपण सफरचंद शोधायला जातो. जेव्हा भरपूर केळी तर 12ही महिने मिळतात. नाही हो, केळी खाल्लं की शुगर वाढते, केळी खाल्लं की अजून काहीतरी सर्दी होते. आपले असे इतके समज आहेत आहाराबद्दल. तर हे सगळे प्रकार आपल्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपल्या आहारामध्ये या
सुद्धा आपल्याला कोणी खा आग्रहासाठी म्हटलं तर खाता आलं पाहिजे. खाऊ नये ती गोष्ट वेगळी, खाता आलं पाहिजे, इतकं कमी खाल्लं पाहिजे. उगीच आज मला पुरणपोळी आवडली म्हणून मी रोज एक पोळी खाते आणि आज 2 पोळ्या खाणार आणि खाल्ल्यानंतर सारखी त्या जेवणाची आठवण, आज खूप खाल्लं, आज खूप खाल्लं, आज खूप खाल्लं, किंवा जेवणाची आठवण म्हणजे आज मी कमी खाल्लं असं नाही. आपल्याला पोट भरेल असं पण थोडंसं घासभर कमीच खाल्लं पाहिजे. लहान मुलं जी खूप खेळतात त्यांनी थोडं जास्ती खायला हरकत नाही, पण एकदा प्रौढ वयात गेल्यानंतर शरीराची वाढ झाल्यानंतर पूर्ण वाढ झालेली असते 25 पर्यंत, मग मात्र आपला आहार हा मोजकाच असला पाहिजे. काय खायचं, किती खायचं, कसं खायचं, आपल्या तोंडात जे दात आहेत ना तिथनंच पचन संस्था सुरू होते हे आपण विसरून गेलो. दात हे अन्न चावण्यासाठी आहेत, एकमेकाला चावण्यासाठी नाही, पण आपण विसरून गेलोय. आपण पटपट पटपट फास्ट, सगळं फास्ट फूड फास्ट खायचं, टीव्ही समोर बसायचं, गप्पागप खायचं, 5 मिनिटात जेवण उरकलं, 10 मिनिटात जेवण उरकलं असं चालत नाही. नीट चावून चावून सावकाश खाणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्णपणे तळून खाण्यापेक्षा कच्चं काही आहार आपल्या असला पाहिजे. त्याच्याकरता पूर्वी आपल्या भारतीय आहार हा चांगला आहे, त्याच्यामध्ये कोशिंबिरी असायची किंवा सॅलड्स असायचे, काकडी तोंडी लावायला. भारतीय आहार, शेतात तुम्ही जा शेतकऱ्यांच्याकडे, माळवं, कच्ची मेथी, काकड्या, कांदा, गाजर हे सगळं तोंडी लावणं असतं. हे रोजच्या आहारात असलं पाहिजे. म्हणजे किती साधा आहार पण तो खूप छान आहार असतो, पण आपण ते विसरायला लागलोय. आणि हे कच्चं थोडं असलं पाहिजे. मग तुम्हाला कच्चं खावत नसेल, आता वय झालंय, चावता येत नाही, उकडून खा, भाजून खा आणि कमीत कमी तळण खा, तळलेलं खा. पूर्वीच्या काळी तसंच होतो, कधीतरी दिवाळीत आपण तळण करायचो. आता नाही, पाऊस पडलोय, चला पाऊस पडतोय, बटाट्याची भजी करूया, छानपैकी खमंग बटाटे वडे करूया. म्हणजे आपण आपल्या शरीराला काय योग्य आहे हे न समजून घेता आपल्या जिभेला काय चांगलं वाटतं याचा विचार करतो. काय खायचं, किती खायचं आणि कसं खायचं ह्या 3 गोष्टी पाहिल्या. हे आहाराबद्दल झालं. दुसरी गोष्ट म्हणजे विहार, व्यायाम. व्यायाम म्हटलं की मला बऱ्याच स्त्रिया म्हणतात की माधवीताई वेळ नसतो हो, सगळ्यांचे डबे करायचे, सकाळी उठल्यापासून इतक्या गोष्टी मागे लागतात, कधी करायचा व्यायाम, टीव्ही बघायला कसा वेळ मिळतो, सिरियल बघायला कसा वेळ मिळतो. तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढायलाच पाहिजे, कारण ते प्राधान्य आहे, त्याला महत्त्व आहे. हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये बसलं ना तुम्ही निश्चित वेळ काढा, काही करा. घरातल्या घरात जर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल तर घरातल्या घरात दोरीच्या उड्या मारा, खाली वाका, उठबस करा. हल्ली आपल्याला उठबस करायला पण नको वाटतं. एकदा आपण खाली चिरायला बसलो की अहो जरा तो डबा काढून द्या, अहो जरा ते करून द्या, म्हणजे आपण उठत नाही. उठबस करणं फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी खाली सगळ्या पंक्ती बसायच्या आणि आपोआप बायकांची उठबस व्हायची. आता सगळे टेबल खुर्चीवर बसतात. उठबस होणं, कांडं, फे, धुणी, भांडी हे करून व्यायाम व्हायचा. आता व्यायामच होत नाही, सगळं मिक्सरवरती केलं जातं आणि आपल्या शरीराची हालचालच कमी झालेली. व्यायाम आणि पुरेशी विश्रांती ही दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. काही व्यायाम करा, तुम्ही बरोबर चालायला जा, दोरीच्या उड्या मारा, खेळा, पोहा, पण व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे. आहार झाला, विहार झाला. तिसरी गोष्ट आचार म्हणजे सवयी. आपल्या सवयी, स्वच्छतेच्या सवयी, सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छतेची सवय. सगळ्या संतांनी सांगितले, तुझं डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरल या रंगा म्हटले, पण आपण वरल या रंगाला भुलतो. म्हणजे बाहेर जाताना तोंड धुतो, पावडर लावतो, छान छान दिसतो आणि जातो. घरात आल्यानंतर लगेच इकडे तिकडे पर्स काय बॅग टाकतो, टीव्हीच्या समोर बसतो. बाहेरून आल्यानंतर तुम्ही हात पाय स्वच्छ धुणे, तोंड स्वच्छ धुणे हे फार गरजेचं आहे. कारण बाहेर आपल्या शरीरावरती घाम असतो, त्याच्यावरती जे जंतू बसतात, धूळ बसते, ती स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. स्वच्छतेच्या सवयी फार महत्त्वाच्या आहेत. रोज स्वच्छ आंघोळ डोक्यापासून पायापर्यंत केली पाहिजे. 5 मिनिटात एका तांब्यात आंघोळ केली म्हणतात, कशी होते मला खरंच माहिती नाही. बरोबर आहे, आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे, पण जितकं शरीर स्वच्छ करायला पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी वापरून शरीर स्वच्छ केलंच पाहिजे. स्वच्छतेच्या सवयी. नंतर व्यसनाधीनता, दारू, सिगरेट, तंबाखू, मिश्री ह्या सगळ्यापासून दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे. कितीतरी लोकांना हे तोंडातल्या काय पुड्या ठेवायच्या सवयीमुळे तोंडाचे कॅन्सर झालेले मी स्वतः पाहिलेले आहे. अगदी माझ्या जवळचे कितीतरी लोकांना मी कॅन्सर झाल्यामुळे मृत्यू आलेला पाहिलेला आहे. नंतर त्याला वाटतं, नंतर त्या सवयी सोडून देतात, पण सुरुवातीला त्या सवयीमुळे त्यांना हे कॅन्सरचे आजार होतात. तर चांगल्या सवयी बाळगणे हे अत्यंत गरजेचे आहे. आहार, विहार,
आचार आणि चौथं म्हणजे विचार. तुम्हाला सगळ्यांना महात्मा गांधीजींची माकडं माहिती आहेत. 3 माकडं काय सांगतात? बुरा मत सुन म्हणजे वाईट ऐकू नका, बुरा मत बोल वाईट बोलू नका, बुरा मत देख म्हणजे वाईट पाहू नका. माझं एक चौथं माकड आहे, ते डोक्यावर हात धरून बसले असं. ते काय म्हणते? बुरा मत सोच, खुद के बारे में और किसी औरों के बारे में. कुणाच्याही बद्दल आणि स्वतःबद्दल वाईट विचार करू नका. पण आपल्या मनात पहिल्यांदा वाईटच विचार येतो. समजा आपण गेलो ऑफिसला आणि गेल्या निरोप आला की तुम्हाला बॉसने बोलवलंय. मनात काय विचार येतो? बापरे, काय माझं चुकलं का काय? आपल्या मनात असा विचार येतो का, अरे आज बॉसने बोलते शाबासकी द्यायला बोलवलं वाटतं, काल मी काहीतरी चांगलं काम केलं. कारण आपण चांगलं काम करत नाही आणि मग भीती की का बोलवलं असेल बॉसने. तर असा विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करायचा आणि त्याकरता सकारात्मक कार्य करत राहायचं. काम चांगलं करत राहिलं की मग चांगले विचार येतात. म्हणजे म्हणून म्हटले की बुरा मत सोच, बुरा मत देख, बुरा मत बोल. ते बुरा मत सोच हे त्यातलं फार अतिशय महत्त्वाचं आहे. कधीही वाईट विचार करू नका. आणि त्या दृष्टीनेच मी तुम्हाला सांगितलं, खरं माझ्या आयुष्यातल्या ही अतिशय महत्त्वाच्या 2 आवडीच्या कविता आहेत आणि ह्या खरंच विचाराशी निगडीत आहेत. मी सुरुवातीला म्हटले की आपण किती वाईट विचार करतो. समाजात दुराचार वाढलाय, स्वैराचार वाढलाय, भ्रष्टाचार वाढलाय. तसंच आपण नेहमीच रडगाणं गात जगतो, सारखे तक्रार. खरं रामदास स्वामींनी म्हटलेले आहे की घरोघरी त्याच परी, म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व दुःखी तरी कोण आहे. मी तर नेहमी म्हणते घरोघरी त्याच परी, न बोलेल तीच करी. अरे तुम्ही किती कंप्लेंट करत असता, काही विचारलं कशा आहात, कधी असा शब्द येत नाही की मी मस्त आहे, छान आहे. मी कशा आहेत म्हटले की काय ना तशी बरी आहे, पण ना काल मला अरे म्हणजे सुरूच पण आहेच त्याच्यापुढे. आपण आनंदात राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आय ऑलवेज से, मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणते की हॅपीनेस इज अ चॉईस, इट इज नेव्हर बाय चान्स. म्हणजे हे तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे की मी आनंदात राहणार आहे. इट इज ए जर्नी, म्हणजे तो प्रवास आहे आनंदाचा, तो काही डेस्टिनेशन नाही की मला हे मिळालं की मी आनंदी होणार आहे. रोजचा क्षण, रोजचा दिवस हा आनंदात घालवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच ही कविता मंगेश पाडगावकरांची कविता आहे, जी मला फार आवडते आणि ती आपल्याला सकारात्मक विचार करायला शिकवते. मंगेश पाडगावकर असं म्हणतात की माहिती असेल तुम्हाला, पण पुन्हा सांगते, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. आपण ठरवायचंय की मी गाणं म्हणत जगणार आहे. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. वाटेवरती काटे असतात हे अगदी खरं असतं, पण वाटेवरती फुलं फुलतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं चलायचं का फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. जेव्हा दाट काळोखात काही सुद्धा दिसत नसतं, जेव्हा दाट काळोखात काही सुद्धा दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा धरून उभं असतं. काळोखात उडायचं का प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा. अर्धा पेला सरला आहे असं म्हणता येतं, अर्धा पेला भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा. कसं जगायचं, गाणं म्हणत, आणि हे तुम्हीच ठरवा आणि आत्ताच ठरवा. त्याच्यासाठी 1 जानेवारीची वाट पाहू नका. धन्यवाद.